सर्वांना माझा नमस्ते। तर आज आपण भेट देतोय त्रिमंदिर येथे। आपण एंट्री केल्या आपल्याला उजव्या साईडला चप्पल स्टँड मिळेल। कृपया करून तिथेच आपली चप्पल ठेवा, इथे तिथे फेकू नका। पहा मंदिरचा परिसर किती सुंदर आहे, किती स्वच्छ ही जागा ठेवलेली आहे। तर आता आपण एंट्री करणार आहोत। हे तर बोरीवली ईस्ट मध्ये मंदिर आहे, नॅशनल पार्कच्या साईडला। तर चला जाऊया मंदिरमध्ये। हे पहा किती मोठी अशी ही छान मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल। मला तर खूप असं शांती वाटत होती या मूर्तीच्या समोर थांबून। मी 10-15 मिनिट तर म्हणजे थांबलीच आहे। आणि दादा भगवान ह्याबरोबर अनेक देवी देवतांची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील। त्या पण खूप छान आहेत। तुम्ही झुंबर पण पाहू शकता, खूप मोठा आहे। हे पहा शिवलिंग किती मस्त ना, मला तर खूप आवडलं। ह्या मंदिरमध्ये शांतीच शांती आहे। आणि आता पहा कृष्णाची मूर्ती, किती सुंदर ही मूर्ती आहे ना। ही मूर्ती खूप अट्रॅक्टिव्ह होती। आणि ते लायब्ररी पण आहे। तुम्ही म्हणजे असं तुम्हाला जर बुक्स रीड करायचे असेल तर तुम्ही रीड पण करू शकता बुक्स। मी पण एक रीड केली होती, पण मला काही समजलं नाही कारण की गुजरातीमध्ये लिहिलं होतं ते। तर ठीक आहे, तुम्हाला इथे खूप काही म्हणजे बघायला मिळेल। मला तर खूप मस्त हे मंदिर वाटलं। मध्ये जाऊन तर खूपच शांती मिळत होती, खूप मस्त वाटलं मला। तर इथे म्हणजे खायचं काउंटर होतं छोटंसं। मला भूक तर नव्हती, पण पाहून मला भूक लागली। तर फर्स्टली तर आम्ही ट्राय केलं थेपला। नंबर 1 थेपला होता। मी कधीच एवढा म्हणजे स्वादिष्ट थेपला खाल्ला नव्हता। आणि साबुदाणा पण मी घेतला कारण की मला अजून थोडीशी भूक लागली होती। आणि हे मी आणि माझ्या दीदीने एन्जॉय केलं खूपच। म्हणजे तुम्ही काही बोलूच नाही शकता ह्याच्यावर, एवढं हे स्वादिष्ट होतं। मला तर खूप आवडला, खरं खोटं नाही बोलत आहे मी। आणि मग मी थोडेसे फोटोशूट्स केले इथे। आणि मग आपण आता भेटतोय थोडीशी मज्जा करायला। आणि तुम्ही पाहू शकता पिलरवर किती सुंदर हे नक्षीकाम केलेलं आहे। कारागिराचे मी खूप अभिनंदन करते की त्यांनी एवढं सुंदर हे काम केलेलं आहे। चला आता माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि शेअरसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग।